तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. भाविकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिले. त्र्यंबकेश्वरच्या मुख्याधिकारी आणि तहसीलदारांची अनवाणी प्रदक्षिणा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केवळ कार्यालयात बसून कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम सुरू केले आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि स्थानिक तहसीलदार यांनी स्वतः प्रदक्षिणा मार्गावर अनवाणी पायी चालत संपूर्ण पाहणी दौरा केला आहे. भाविकांना प्रदक्षिणा करताना नेमक्या काय अडचणी येतात, रस्ता कुठे निसरडा आहे, खडी कुठे बाहेर आली आहे, हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही. या उद्देशाने तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सकाळी 7 वाजताच इतर अधिकाऱ्यांसह अनवाणी प्रदक्षिणा सुरू केली. या दौऱ्यात योगेश दिघे यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी आणि पोलीस यंत्रणाही सोबत होती. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींवर प्रशासनाने जागेवरच तातडीने ऍक्शन घेतली. प्रयाग तीर्थाजवळ शेवाळ साचल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्या ठिकाणी तात्काळ ब्लिचिंग पावडर टाकण्याचे निर्देश देण्यात आले. प्रदक्षिणा मार्गावर ज्या ठिकाणी मोठी खडी बाहेर आली होती तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाला कच टाकून तातडीने रोलिंग करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. पाहणी दरम्यान एका भाविकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाने अवघ्या काही मिनिटात रुग्णवाहिका पाचारण करून संबंधित व्यक्तीला तातडीने उपचार उपलब्ध करून दिले. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले, आम्ही केवळ नियोजन पाहण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष भाविकांच्या जागी उभं राहून परिस्थिती अनुभवण्यासाठी अनवाणी प्रदक्षिणा केली. जिथे त्रुटी दिसल्या तिथे तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त चोख असून कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचेही मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले. प्रशासनाच्या या ग्राउंड लेव्हलच्या भूमिकेमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असून पुढील सगळ्या श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज झाले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.